गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण जो एक्झरसाइज मधला पुढचं एक्झाम्पल जे आहे एक्झाम्पल नंबर 19 ते आपण सॉल्व करणार आहे. तर एक्झाम्पल काय आहे ते आधी बघू. ॲन एअर बबल ऑफ रेडियस 0.2 mm इज सिच्युएटेड जस्ट बिलो द वॉटर सरफेस. म्हणजे जो एअर बबल आहे तो कुठं आहे? जस्ट बिलो द वॉटर सरफेस. म्हणजे हा जो वॉटर सरफेस आहे त्याच्या बिलो आहे. हा म्हणजे काय असणार आहे? एअर बबल असणार आहे. त्याची रेडियस दिलेली आहे गिवन मध्ये. रेडियस इज इक्वल टू एअर बबलची रेडियस 0.2 mm. तर याचं कन्वर्शन आपण मीटर मध्ये करणार आहे. 0.2 into 10⁻³ मीटर. देन कॅल्क्युलेट द गेज प्रेशर. आपल्याला गेज प्रेशर काढायचं आहे. आता याच्यामध्ये गेज प्रेशर जे आहे म्हणजे काय असणार आहे? द एक्सेस प्रेशर इनसाइड द एअर बबल. म्हणजेच काय असणार आहे? गेज प्रेशर. आपल्याला गेज प्रेशर म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे? एक्सेस प्रेशर काढायचं आहे इनसाइड द एअर बबल. ठीक आहे. त्यामुळे गेज प्रेशर इज इक्वल टू EI मायनस P नॉट. EI मायनस P नॉट हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता हा जो ड्रॉप आहे एअर ड्रॉप काय आहे? इनसाइड वॉटर सरफेस आहे. त्यामुळं ह्याचा जो PI काय असणार आहे? इनसाइड प्रेशर असणार आहे. आणि P0 हा काय असणार आहे? O आउटसाइड प्रेशर असणार आहे. आणि याच्यामध्ये बघा कॉन्टॅक्ट ऑफ जो लेअर आहे वॉटर आणि एअर तो वन लेअर कॉन्टॅक्ट असणार आहे. त्यामुळं आपल्याला इथं आता सरफेस टेन्शन दिलेलं आहे वॉटरचं. काय आहे? सरफेस टेन्शन इट इज डिनोटेड बाय T इज इक्वल टू 7.2 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गेज प्रेशर काढायचं आहे. त्यानंतर आता फॉर्म्युला काय येणार आहे? फॉर्म्युला याच्यामध्ये वन लेअर कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे बबलमध्ये इनसाइड एअर आहे आणि आउटसाइड वॉटर आहे. त्यामुळं इथं आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो काय येणार आहे? PI मायनस P नॉट एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 2T डिवायडेड बाय R येणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये PI मायनस P नॉट इज इक्वल टू 2 इंटू T म्हणजे काय असणार आहे? 7.2 इंटू 10⁻² डिवायडेड बाय रेडियस काय आहे? 0.2 इंटू 10⁻³ आता हे पुढे सॉल्व केलं तर काय येणार आहे? 2 इंटू 7.2 इंटू 10⁻² याच्यामध्ये 0.2 जे आहे ते मी काय लिहिणार आहे? 2 इंटू 10⁻⁻1 आणि इंटू 10⁻⁻1 -3 -4 दोन दोन कॅन्सल होतील. -4 जर न्यूमरेटर मध्ये गेला तर काय येणार आहे? 7.2 इंटू 10⁻² प्लस 4. ठीक काय होणार आहे? प्लस 4 होणार आहे. त्यामुळं इथं PI मायनस P0 इज इक्वल टू काय येणार? एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 7.2 इंटू -2 प्लस 4 काय येणार आहे? 10⁻². म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे? एक्सेस प्रेशर म्हणजे गेज प्रेशर PI मायनस P0 इज इक्वल टू काय येणार आहे? 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस इज अ प्रेशर गेज प्रेशर और एक्सेस प्रेशर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2.6 व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप. द डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप हा जो आहे तो काय आहे? वॉटर ड्रॉप आहे आणि त्याचा हा डायमीटर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. डायमीटर ऑफ
वॉटर ड्रॉप. हा वॉटर ड्रॉप आहे, त्याचा डायमीटर काढायचा आहे. सो दॅट द एक्सेस प्रेशर इनसाइड इट इज. आता त्याच्यामधलं जे एक्सेस प्रेशर आहे ते किती दिलेलं आहे, 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, त्यामुळे इथं आपण गिवन मध्ये लिहूया एक्सेस प्रेशर जे आहे पी मायनस पी नॉट इज इक्वल टू 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अँड सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिलेलं आहे, किती आहे सरफेस टेन्शन ऑफ वॉटर, T इज इक्वल टू 7.27 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. आणि डायमीटर आपल्याला ह्या वॉटर ड्रॉपचा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, आता याचा फॉर्म्युला आपल्या काय असणार आहे, तर एक्सेस प्रेशर फॉर्म्युला. आता ह्याच्यामध्ये 1 लेअर कॉन्टॅक्ट आहे, हा जो आहे तो वॉटर ड्रॉप आहे आणि आउटसाइडला काय असणार आहे, एअर असणार आहे. त्यामुळं त्या दोन्हीचा 1 लेअर कॉन्टॅक्ट असणार. त्यावेळेस फॉर्म्युला काय असणार आहे, एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 2T डिवायडेड बाय R. ठीक आहे, काय असणार आहे, हा जो काय आहे फॉर्म्युला आहे, हा आपण फॉर्म्युला घेतलेला आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. गिवन आपण इथं लिहिलेलं आहे, काय आहे R काढायचं आहे आणि त्याच्यावरून आपण डायमीटर काढणार आहे. R इज इक्वल टू 2T डिवायडेड बाय एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 2 इंटू T काय आहे 7.27 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 80 डिवायडेड बाय 80. R इज इक्वल टू 2 बाय काय असणार, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर इथं काय येणार आहे 40 7.27 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 40. R इज इक्वल टू, हे जर कॅल्क्युलेट केलं तर काय येणार आहे 1.81 इंटू 10⁻³ येणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, डायमीटर काढायचं आहे. डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू R. डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू R. D इज इक्वल टू 2 इंटू R किती आहे 1.81 इंटू 10⁻³ आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर काय मिळणार आहे 3.62 इंटू 10⁻³ मीटर. हा काय असणार आहे डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप असणार आहे. ठीक, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 20. एक्झरसाइज मधलं 20 एक्झाम्पल नंबर आहे. तर काय आहे एक्झाम्पल, 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर each of radius 0.1 mm कोलेज इंटू अ सिंगल ड्रॉप. म्हणजे काय असणार आहे, तर 27 ड्रॉप, समजा इथं काय आहे 27 ड्रॉप आहेत ऑफ वॉटर इच ऑफ रेडियस, प्रत्येकाची रेडियस काय आहे 0.1 mm आहे. म्हणजे इथं गिवन घेतलं, गिवन काय असणार आहे, जे 27 ड्रॉपलेट आहेत त्या प्रत्येकाची रेडियस काय आहे R इज इक्वल टू 0.1 mm. आता याचं कन्व्हर्जन आपण मीटर मध्ये केलं तर 0.1 इंटू 10⁻³ मीटर. ठीक आहे, त्यानंतर फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी. आता याच्यामध्ये काय सांगितलं, प्रत्येकाची जी रेडियस आहे 27 ड्रॉपलेट ऑफ वॉटर आहे त्याची रेडियस 0.1 mm आहे. कोलेज इंटू अ सिंगल ड्रॉप, म्हणजे कोलेज म्हणजे काय असणार आहे, ह्या जे 27 जे ड्रॉपलेट आहेत त्याचं एकत्रित मिळून एक सिंगल ड्रॉप तयार होतो. या सर्व 27 ड्रॉपलेटचा मिळून एक सिंगल ड्रॉप इथं तयार होतो आणि तो काय असणार आहे सिंगल ड्रॉप असणार आहे. 27 इथं ड्रॉपलेट असणार आहे, सिंगल ड्रॉप. तर आता याच्यामध्ये काढायचंय काय आपल्याला, फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी.
काय काढायचे, चेंज इन सरफेस एनर्जी. आता चेंज इन सरफेस एनर्जी म्हणजे काय आहे, चेंज इन सरफेस एनर्जी इज इक्वल टू काय DWI. काय आहे, DWI. आता याच्यामध्ये हा चेंज इन सरफेस एनर्जी म्हणजे ह्या जे 27 ड्रॉपलेट आहे त्याचा जो सरफेस एरिया आहे आणि इथं सिंगल ड्रॉप आहे त्याचा सरफेस एरिया किती आहे, या दोन्हीचा जो डिफरन्स आहे तो काय असणार आहे, चेंज इन सरफेस एनर्जी असणार आहे आणि तो काढायचा आहे. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, DW इज इक्वल टू चेंज इन सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू DA असणार आहे. आणि हा DA म्हणजे काय असणार आहे, सरफेस एरिया असणार आहे आणि तो आपल्याला याच्यामध्ये आधी काढावा लागेल आणि त्यानंतर चेंज इन सरफेस एनर्जी. त्यानंतर बघा हा फॉर्म्युला आहे DW इज इक्वल टू T इंटू DA आणि गिवन व्हॅल्यू R इज इक्वल टू 0.1 इंटू 10⁻³ आणि सरफेस टेन्शन जे दिलेलं आहे ते किती 0.072 न्यूटन पर मीटर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आधी जो सरफेस एरिया आहे तो काढावा लागेल. आता जे 27 ड्रॉपलेट आहेत, ठीक आहे, हे 27 ड्रॉपलेट आहेत. आता हे जे ड्रॉप आहे, समजा सिंगल ड्रॉप घेतला तर हा कसा आहे, स्फेरिकल आहे, ठीक आहे, हा काय स्फिअर आहे. त्यामुळे ह्याचा जर एरिया काढायचा असेल सिंगल ड्रॉपचा तर तो काय असणार आहे, 4πr² असणार आहे, ठीक आहे. काय असणार आहे, 4πr² असणार आहे. तसं आपल्याला कितीचा काढायचा आहे, 27 ड्रॉपलेटचा काढायचा आहे, ठीक आहे. त्यामुळे ह्याला आपण काय करणार आहे, 27 नी मल्टिप्लाय करणार आहे. मग आपल्याला काय मिळणार आहे, तर त्याचा 27 ड्रॉपलेटचा आपल्याला सरफेस एरिया मिळणार आहे, ठीक आहे. सरफेस एरिया ऑफ 27 ड्रॉपलेट्स इज काय असणार आहे, 27 इंटू 4πr². जसं आपण 27 ड्रॉपलेटचा काढलेला आहे सरफेस एरिया, तसं आपल्याला काय काढायचं आहे, तर सिंगल ड्रॉपचा आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे. तो किती असणार आहे, सरफेस एरिया ऑफ काय असणार आहे, सिंगल ड्रॉप इज इक्वल टू काय असणार आहे, फक्त सिंगल ड्रॉप आहे त्यामुळे 4πr². फक्त R काय असणार आहे, कॅपिटल असणार आहे, कारण तो जो आहे तो या सर्व ड्रॉपलेटचा मिळून एक ड्रॉप आहे. त्यामुळं आपल्याला काय मिळणार आहे, सिंगल ड्रॉप मिळणार आहे. 4π त्याचा जो रेडियस आहे तो कॅपिटल R आपण घेणार आहे, 4πr², ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चेंज इन सरफेस एरिया याच्यावरून आपण काढू शकतो. DA इज इक्वल टू चेंज इन सरफेस एरिया, DA इज इक्वल टू काय असणार आहे, 27 इंटू 4πr² मायनस 4πr², ठीक आहे. हे इक्वेशन नंबर आपण याला 2 देऊया. आता ह्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आपल्याला काढायची, R दिलेला आहे परंतु याच्यामध्ये DA पण काढायचा आहे आणि कॅपिटल R पण काढायचं. मग त्याच्यासाठी आपण आधी काय करणार आहे, R काढणार आहे. आता R काढण्यासाठी बघा जे आपण ड्रॉपलेट आहेत हे 27 ड्रॉपलेट आहेत, ठीक आहे, 27 ड्रॉपलेट आहेत आणि त्याचा जो व्हॉल्यूम आपण कन्सिडर केला V1 आणि जो सिंगल ड्रॉप आहे त्याचा जर व्हॉल्यूम आपण V2 कन्सिडर केला तर आपल्याला याच्यामध्ये V1 आणि V2 जर कंपेअर केले तर V1 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पियर, एकच स्पियर कन्सिडर केला तर काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असणार आहे, 4π3 πr³ हा काय असणार आहे, व्हॉल्यूम असणार आहे, सिंगल जो ड्रॉप आहे त्याचा असणार आहे. आता समजा आपल्याला 27 ड्रॉपचा काढायचा आहे तर आपण काय करणार आहे, 27 इंटू 4/3 πr³
हा का असणार आहे व्हॉल्यूम असणार आहे फॉर 27 ड्रॉपलेट. ठीक आहे. आता त्यानंतर तसं आपण सिंगल ड्रॉपचा व्हॉल्यूम काढणार आहे आणि तो म्हणजे V2 इज इक्वल टू काय असणार आहे सिंगल ड्रॉपचा 4/3 पाय आर क्यूब असणार आहे. ठीक आहे. आता हे दोन V1 इज इक्वल टू V2 आपण जर कम्पेअर केले तर आपल्याला काय मिळणार आहे बघा. V1 is equal to V2 27 into 4/3 pi r cube is equal to 4/3 pi r. याच्यामध्ये 4/3 पाय कॅन्सल होणार. r क्यूब इज इक्वल टू 27 r क्यूब मिळणार आणि याचं क्यूब रूट घेतलं तर r इज इक्वल टू काय येणार आहे 3r मिळणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं r ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि ही r ची जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करणार आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करणार. हे जे इक्वेशन नंबर 2 आहे चेंज इन सरफेस एरिया त्याच्यामध्ये जी आता व्हॅल्यू काढलेली आहे r ची ती 3r ती आपण ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. त्यानंतर चेंज इन सरफेस एरिया काय मिळेल 27 into 4 pi r square minus 4 pi r ची व्हॅल्यू काय असणार आहे 3r square असणार आहे. dA is equal to 27 into 4 108 pi r square minus 4 pi into 3r त्याचा स्क्वेअर केला तर 9 into r square. ठीक आहे. dA is equal to 108 pi r square minus 4 into 9 36 pi r square असणार. याच्यामध्ये जर आपण सबट्रॅक्शन केलं 108 minus 36 72 pi r square मिळणार. ठीक आहे. दिस इज अ चेंज इन सरफेस एरिया असणार आहे. आता इक्वेशन 1 जे आहे त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे dW इज इक्वल टू T इंटू dA तर याच्यामध्ये हा dA ची व्हॅल्यू आणि T हे आपण ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. त्यानंतर चेंज इन सरफेस एनर्जी dW इज इक्वल टू T इंटू dA. आता ह्याच्यामध्ये गिवन मध्ये T जो सरफेस टेन्शन आहे T ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि dA आपण काढलेला आहे. dW इज इक्वल टू सरफेस टेन्शन 0.072 इंटू 72 पाय r स्क्वेअर. r ची व्हॅल्यू दिलेली आहे गिवन मध्ये 0.1 इंटू 10⁻³ dW इज इक्वल टू 0.072 इंटू 72 इंटू 3.14 इंटू r जो आहे 0.1 इंटू 10⁻³ त्याचा स्क्वेअर केला तर dW इज इक्वल टू 0.072 इंटू 72 3.14 इंटू ह्याचा स्क्वेअर केला तर 0.01 इंटू 10⁻⁶ येणार. ठीक आहे. आता हे जर कॅल्क्युलेट केलं तर त्याची व्हॅल्यू येणार आहे 0.162 इंटू 10⁻⁶ काय असणार आहे जूल असणार आहे. आणि हे आपण असं पण लिहू शकतो 1.62 इंटू 10⁻⁷ जूल. दिस इज अ चेंज इन सरफेस एनर्जी. ठीक आहे. dW इज इक्वल टू 1.62 इंटू 10⁻⁷ जूल.